स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आहे होळी. आज तुम्हाला ही होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची होळी खूप छान जाऊ दे, समाधानाची जाऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज आहे होळी ना. आज मी दाखवणार आहे पुरणपोळी. तुम्ही केली की नाही पुरणपोळी? आम्हीही आज पुरणपोळी करणार आहे. तुम्हाला आज पुरणपोळीचा रेसिपी मी दाखवणार आहे. आता ती पाहूया आपण. चला चला. आता मी ह्याच्यात पाणी घालून ठेवलेलं आहे आणि आता हे असं चांगलं पाणी घालून ठेवलेलं आहे भिजत चांगलं. आता मी 1 ते 1.5 तास भिजत घालणार आहे आणि मग नंतर मी तुम्हाला पुढचे प्रोसेस दाखवते. चला चला. हे पहा, चण्याची मी डाळ आता धुवून 2 तास भिजवून घेतलेली आहे. आता मी कुकरला लावते. कुकरला शिजवून घेते 2 ते 3 शिट्या काढून. आपल्याला कटाची आमटी करायची असेल तर पाणी थोडं जास्त ठेवायचं. तर मला एवढं तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया. आता थोडंसं मीठ घालूया, जास्त पण मीठ नाही घालायचं कारण आपल्या पिठामध्ये पण मीठ घालायचं आहे. मग थोडं गोड पदार्थ आहे ना, थोडं हलकं मीठ घालायचं आणि डाळ ही छान शिजते. आता किंचित हळद घालायची, किंचित घालायची, रंग सुंदर येतो. मग थोडंसं तेल घालायचं आहे. एक छोटा चम्मच तेल घालायचं आहे आणि सुटसुटीत डाळ शिजेल. हे सगळं असं मिक्स करायचं आणि शिजून घ्यायचं. 2 ते 3 शिट्या काढायच्या. मी हे अर्धा किलो ह्याचं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. ते असं चाळून घेते कारण आपण दुकानातून आणतो ना तेव्हा मग हे पीठ कसं असतं, काय असतं, कसले दाणे वगैरे असतात. मग ते आपलं चाळून घेतलेलं ते बरं. अशा प्रकारे हे असं चाळून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं असं पीठ. आता थोडं मीठ घालायचं चवीनुसार. माझा एका हातात कॅमेरा आहे ना त्याच्यामुळे मला आणि रंग येण्यासाठी थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि थोडं तेल घालायचं. कच्चंच घालायचं तेल. मळताना थोडं लागेल. चालायचं. तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे सगळं असं मी तेल पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पाण्यामध्ये ते मळून घ्यायचं.
सगळं मीठ वगैरे हळद सगळं मिक्स करून घ्यायचं. हे असं आता मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बघा, तेल, हळद, मीठ पिठामध्ये म्हणजे सगळ्याला लागतं पूर्ण पिठाला. आणि आता मग थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं पीठ. पाय दिसत नाही, पाय दाखवू नकोस. हे असं मस्त मळून झालेलं आहे चांगलं. असं झाकून ठेवायचं तुपामध्ये. हे बघा, डाळ शिजून झालेली आहे. बघा कशी शिजली. 4 शिट्या काढल्या मी. आता ह्याला मी गुळामध्ये परतणार. तर गुळ घेतलेला आहे, थांबा दाखवते. हे बघा, डाळ चांगली शिजलेली आहे. दाखवते तुम्हाला परत एकदा. हे बघा, चांगलं शिजलेली आहे. आता ही डाळ शिजलेली आहे, ह्याचं मी पाणी काढलेलं आहे चांगलं गाळून. आणि ही वेलची पूड घेतलेली आहे. हा गूळ घेतलेला आहे. हा बघा, अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. चला आता आपण चालू करूया सारण बनवायला. डाळ शिजवूया. एक कढई ठेवलेली आहे मी गरम करायला गॅसवरती. आता आपण ह्याच्यात डाळ घालूया. हे घातलेली आहे. हा गूळ घालायचा आहे. हा गूळ घालायचा आहे आपण. बघा, गूळ चांगला वितळला पाहिजे. म्हणजे डाळीमध्ये पूर्ण डाळीमध्ये तो गूळ वितळला पाहिजे. बघा, हे असं पातळ झालेलं आहे. त्याला हे घाबरायचं नाही, ते घट्ट होतं. चांगलं शिजवून घ्यायचं. पूर्ण डाळ त्याच्यात एकजीव झाली पाहिजे. गूळ ही पूर्ण वितळलेला आहे. हे बघा, ते पूर्ण असं हे करून करून ते घट्ट होणार. म्हणजे आपल्याला वाटण करायची पण गरज नाही. पुरण वाटायची गरज नाही. मिक्सरला लावायची गरज नाही. तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे. आता माझ्याकडे मॅशर नाही ना, म्हणून हे तांब्या घेतलेलं आहे. बघा, आणि हे असं करायचं. तिथंच ते खोकतेस. गरम आहे ना तेव्हाच करून घ्यायचं आहे ते. उजेड काय येत नाही.
ही बघा, ही मी पिठाची चाळण घेतलेली आहे, ही बघा. आणि हे भांडे घेतले आहे आणि हे गरम आहे ना तोपर्यंतच हे करायचं पटकन. माझ्याकडे सारण आहे, साचा आहे ते असं गोल चक्राचं, पण ते आता ठेवलेलं आहे माळ्यावरती, पोटमाळ्यावरती. मग त्याच्यामुळे ते आता भेटत नाही, काढायलाही कोणी नाही. मग आता मी असं हे केलेलं आहे. ही नवीन आयडिया काढली. मग माझी चाळण होती ना पिठाची, मग त्याच्यामध्येच हे केलं आहे. हे असं खालून काढायचं. हे बघा एकदम नरम नरम आलेलं आहे. लगे रहिए इसी तरह से. ये शॉट इस लेंथ पे आप गेंदबाज को गेंदबाजी करने ही ना देना. पप्पा कुठे आहेत? पप्पा काय तुझे बरोबर आहेत काय? आतमध्ये टाकायला सांग. कुठे गेलं आमचं घेऊन? एक राऊंड मारते आणि मग टाकते. हे लावते त्याच्यामुळे आग शेणी नाही, शेणी पाहिजे होतं ना. शेणी नाही लावत हे लोक, आमच्याकडे शेणी नसतं. दोन चार हो, शेणी तर पाहिजे थोडं दोन काने असं शेंडी असं लावली. वरच्या अवतारात ते बोंब पण नाही मारली, येडे चल.
आहेत. आता मी ह्या अशा पुरणपोळ्या केलेल्या आहेत बघा, किती सॉफ्ट झालेल्या आहेत. तुम्हाला एक खोलून सुद्धा दाखवते. हे बघा मस्त झालेत की नाही, छान. बघा सगळं पुरण बघा खूप सुंदर आहे भरलेलं. बघा किती सुंदर सॉफ्ट. मग खाऊन सुद्धा दाखवते कशी झाली. एकदम सुंदर मस्त झाले, एकदम नरम. गूळ पण सगळीकडे लागलेला आहे, खूप छान झालेलं आहे. आणि मी जे वेलची आणि जायफळाची पूड टाकली होती ना, ती पण पूर्ण लागते. मस्त छान झालेली आहे. तुम्हीही अशी करून बघा, सोप्यात सोपी, न वाटता आपण पुरण मिक्सरमध्ये वाटतो, पाट्यावर वाटतो, पुरण यंत्रात वाटतो, त्याप्रमाणे मी हे न वाटता असं ही अशी सोपी पद्धत मी दाखवली आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हीही असं ट्राय करा, बघा तुम्हाला जमतं काय. आणि माझ्या चॅनलला माझे रेसिपी, आमचं कुटुंब तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कशी वाटली आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. श्री स्वामी समर्थ. बाय. बाय.